आणि आता सविस्तर बातम्या। पहिलीच बातमी येते महापालिकेतून। महापालिकेचे सर्व कर भरण्यासाठी 1000 रुपये आणि 500 रुपयांच्या नोटा चालणार असल्याचं आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी जाहीर केलंय। 10 नोव्हेंबर संध्याकाळी 7 ते 11 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत 60 कर्मचाऱ्यांमार्फत 7 केंद्रांमध्ये ही वसुली होणार असून घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता तसेच एलबीटी असा कर भरणा करण्यासाठी 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चालणार आहेत। मागणीपत्र दिलेले सर्व कर विनाअट संपूर्ण रक्कम भरून घेण्यात येईल असं आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी सांगितलंय। ती 7 केंद्र खालीलप्रमाणे आहेत। नागरी सुविधा केंद्र शाळा क्रमांक 1, कर विभाग स्टेशन रोड, पाणी पुरवठा विभाग सांगली, बापटमाळा सांगली, कुपवाड विभागीय कार्यालय, मिरज विभागीय कार्यालय, मिरज पाणी पुरवठा विभाग या ठिकाणी 3 शिफ्टमध्ये कर भरणा करून घेण्यात येणार आहे। तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। महानगरपालिकेच्या 7 कलेक्शन सेंटरमध्ये आपल्याला भरता येते। ही मुदत ही फक्त उद्या रात्री 12 वाजेपर्यंत आहे, म्हणजे 11 नोव्हेंबर 2016च्या रात्री 12 वाजेपर्यंत ही मुदत आहे। त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती आहे, त्यांची घरपट्टी किंवा पाणीपट्टी किंवा इतर LPDचा टॅक्स असेल त्या भरण्यासाठी ज्या लोकांना ज्यांच्याकडे 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा आहेत त्याबाबत महानगरपालिकेच्या ह्या 7 सेंटर्सवरती कृपया त्यांनी जावे आणि तिथं आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी वर्ग बसवलेला आहे। आवश्यकता वाटली तर ह्याच्यापेक्षाही जास्त कर्मचारी वर्ग बसवलं जाईल। लोकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे आणि त्याबरोबर ही सुविधा आता रात्री 7 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार आहे। त्यामुळे सर्वांना नम्र आवाहन आहे, या सुविधेचा त्यांनी